सवलत आहे, मिळालेले जे आरक्षण आहे त्या आरक्षणामुळे तू पुढे गेलास, ही पुण्याई फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आहे. कारण हा देश कुठल्या बुवा बाबाच्या गंड्या दोऱ्यावर चालत नाही. हा देश कुठल्या बुवा बाबाच्या गंड्या दोऱ्यावर चालत नाही, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानावर चालतो. ही गोष्ट लक्षात घेणं फार गरजेचं आहे. क्योंकि मेरे भीम ने जब आंख खोली तो हर कोई इंसान बन गया. मेरे भीम ने जब आंख खोली तो हर कोई इंसान बन गया. मेरे भीम ने जब जुबान खोली तो हर कोई तूफान बन गया. मेरे भीम ने जब किताब खोली तो हर कोई विद्वान बन गया. मेरे भीम ने जब कलम उठाई तो इस देश का संविधान बन गया. तो इस देश का संविधान बन गया. जे शिकले सवरलेले आहेत, जे समाजाला विसरलेले आहेत, अशांसाठी मी जरूर म्हणेन की धर्म जात लपवतात हे खाऊन भीमाची भीक. अरे धर्म जात लपवतात हे खाऊन भीमाची भीक. अरे ब्राह्मण काळी उपाशी होतात तेव्हा नव्हतं का पीक. धर्म जात लपवतात हे खाऊन भीमाची भीक. अरे ब्राह्मण काळी उपाशी होतात तेव्हा नव्हतं का पीक. अरे लढायला मरायला जाती दुसरे हे फक्त आरक्षण चोर. अरे अक्कल वाढली भीमामुळे, नाही तर उचललं असतं ढोर, नाही तर उचललं असतं ढोर. शिकले सवरले समाजा विसरले माय. शिकले सवरले समाजा विसरले माय. जाळा यांची अक्कल एका काडी मधी गे. गुंग झाले साडी माडी गाडी मधी गे माय. गुंग झाले साडी माडी गाडी मधी गे माय. गाडी मधी माय. गुंग झाले साडी माडी गाडी मधी. शिकले सवरले समाजा विसरले माय. शिकले सवरले समाजा विसरले माय. जाळा यांची अक्कल एका काडी मधी गे. गुंग झाले साडी माडी गाडी मधी गे माय. गुंग झाले साडी माडी गाडी मधी गे. गुंग झाले साडी माडी गाडी मधी गे माय. गुंग झाले साडी माडी गाडी मधी. वाटले भीमाला लोक शिकतील सवरतील. स्वतः सवे समाजाचा विकास हे करतील माय. वाटले भीमाला लोक शिकतील सवरतील. स्वतः सवे समाजाचा विकास हे करतील माय. बायकोले कर राहते गुंतून गेलं. बायकोले कर राहते गुंतून गेले व समाज हा गेला म्हणते भाडी मधी गे. गुंग झाले साडी माडी गाडी मधी गे माय. गुंग झाले साडी माडी गाडी मधी गे. गुंग झाले साडी माडी गाडी मधी गे माय. गुंग झाले साडी माडी गाडी मधी. गणेश मंडळाला देती 500ची नोट. भीम जयंतीला मात्र 50ची नोट माय. गणेश मंडळाला देती 500ची नोट. भीम जयंतीला मात्र 50ची नोट माय. बुद्धाचे तन हिंदूचे मनवा. बुद्धाचे तन हिंदूचे मनवा. मंगळव्या बौद्ध यांच्या कोडी मधी गे. गुंग झाले साडी माडी गाडी मधी गे माय. गुंग झाले साडी माडी गाडी मधी गे. गुंग झाले साडी माडी गाडी मधी गे माय. गुंग झाले साडी माडी गाडी मधी. शिकले सवरले समाजा विसरले माय. शिकले सवरले
माझ्या विसरले माय जाळा यांची अक्कल एका काडी मध्ये गे गुंग झाल साडी माडी गाडी मध्ये गे माय गुंग झाल साडी माडी गाडी मध्ये गे गुंग झाल साडी माडी गाडी मध्ये गे माय गुंग झाल साडी माडी गाडी मध्ये गे गुंग झाल साडी माडी गाडी मध्ये. विनम्र अभिवादन करतो आणि सगळ्या माझ्या भावंडांना विनंती करतो, कृपया जिथे जागा आहे पुढे जागा आहे येऊन बसलं तर आमच्या पायांना त्रास होणार नाही. कृपया करावी आपण सगळ्यांनी. मागे बसलेले सगळे आहेत, इकडे जागा आहे, पुढे पुढे येऊन बसावं. आजचा भीम महोत्सवाचा तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवसाच्या अंतिम टप्प्यात अंतिम सत्रात आपण येऊन पोहोचलेलो आहोत. आदरणीय गणेश नाईक साहेब आणि गणेश भगत दादा यांना विनंती करतो, कृपया आपण विचारपीठावर यायचं आहे. जोरदार टाळ्यात आपण दोघांचं स्वागत करूया. कवाडे सरांनाही विनंती करतो की आपण बसायचं आहे, काही गाणी ऐकायची आहे. आदरणीय गणेश नाईक साहेबांना जायचं आहे, ते आपल्याला सगळ्यांना भीम महोत्सवाला शुभेच्छा देतील. खरं तर उशीर झालेला आहे. मी थेट भीम महोत्सवाचे अध्यक्ष सर्वात सर्वे शरद सरोदे यांना विनंती करतो, आपण गणेश नाईक साहेबांचा सन्मान करायचा आहे. आपल्याच घरात हा सन्मान स्वीकारताना आदरणीय गणेश नाईक साहेबांना काय वाटतं आपण त्यांच्या शब्दातच ऐकूया. गणेश भक्तांचाही सन्मान होतोय, जोरदार टाळ्यात आपण स्वागत करूया. अवचर मॅडम जिथे कुठे असतील कृपया विचारपीठावर यायचंय. अवचर मॅडमने लवकर येण्याचं कृपा करा. मी विनंती करतो नाईक साहेबांना कृपया या भीमोत्सव समितीला आपण शुभेच्छा द्याव्यात. हॅलो चेक. हॅलो चेक. भीम महोत्सव समिती नवी मुंबई यांच्या विद्यमाने गेले 3 दिवस आयोजित केलेला हा भीम महोत्सव 2016 प्रसंगी उपस्थित आदरणीय जोगेंद्र कवाडे साहेब, आदरणीय श्री आनंदराज आंबेडकरजी, समाजसेवक श्री गणेश भगत, आदरणीय मनोज संसारेजी, नवी मुंबई महापालिकेच्या क्रीडा आणि सांस्कृतिक समितीच्या उपसभापती तनुजा मडवी, नेरुल विभागाचे PI श्री मजगेजी, श्री शरद सरबदे, श्री सुनीलजी भोले, श्री महेंद्र काकडे, श्री प्रशांत मोरे, श्री आनंद खरात, श्री प्रल्हाद गायकवाड, श्री अरुण अमोरे, पत्रकार ज्येष्ठ पत्रकार दिनेश पाटील, समाजसेवक श्रीधर मडवी आणि उपस्थित सर्व भीमप्रेमी बंधू आणि भगिनींनो, सगळी गर्दी बघून मला फार आनंद वाटला. खरं म्हणजे भीमामुळे काय मिळालं आता हे या गायनामध्ये आपण ऐकलं. मी तुम्हाला 2च मिनिटांमध्ये सांगणार आहे की आपल्या अशोक चक्रामध्ये, आपल्या ध्वजावर जे अशोक चक्र आहे ते सम्राट अशोकाचं प्रतीक आहे.
चाणक्य गुरूंचा प्रिय शिष्य, त्यांनी मगध देशाची संपूर्ण यंत्रणा इंटॅक्ट आणि हिंदू धर्म इंटॅक्ट ठेवण्याची भूमिका घेतली असताना सर्व जग जिंकल्यानंतर अशोकाला हिंदू धर्मातून बौद्ध धर्माकडे येण्याची भूमिका झाली. याच्यामध्ये बौद्ध धर्माचं महत्व त्या ठिकाणी सामावून गेलेलं आहे. किंबहुना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार हा घाईगर्दीत नाही, फार विचारांती केलेला आहे. ज्या ठिकाणी दया, क्षमा, शांती या सर्व विचाराचा एक प्रवाह आहे, सागर आहे, समता आहे, या अशा विचारामध्ये माझ्या समाजाला मी घेऊन जाईन. जर त्याने ठरवलं असतं तर मुसलमान धर्मामध्ये गेले असते, त्याने ठरवलं तर ख्रिश्चन धर्मामध्ये गेले असते. परंतु डॉक्टर बाबासाहेबांनी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचारपूर्वक बौद्ध धर्माचा स्वीकार केला. तर आता काय भारतामध्ये मुळताच आपण गरीब, म्हणजे आर्थिकदृष्ट्या पूर्वीचा दलित वर्ग हा अतिशय दुर्बल, पण जगाच्या पाठीवर जर आपण बघितले, जपान, चायना वगैरे, तायवान, कोरिया या ठिकाणी समर्थ आर्थिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या समाज हा बौद्ध धर्मामध्ये आहे. आणि मी निश्चितपणे सांगेन, हिंदू धर्मातून निर्माण झालेला बौद्ध धर्म, त्याच्यातून निर्माण झालेला जैन धर्म, ही विचारसरणी जगाला समानतेच्याकडे, शांतीकडे नेल्याशिवाय राहणार नाही. आज आपण या ठिकाणी भीम महोत्सव साजरा करून सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये बाबासाहेब आंबेडकर समजले, काय बोलले तुम्ही मगाशी, की उमजले. नुसते समजून उमजून चालणार तर बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिलं आहे त्याचं जतन करून ते जीवनामध्ये अंगीकारणं म्हणजे खरी बाबासाहेबांची स्मरण होईल. मी सर्व पदाधिकाऱ्यांना तुमचं कौतुक करतो. भविष्य काळामध्ये तुमचा हा भीम महोत्सव कणाकणाने म्हणजे प्रकाशित होत जाऊ ही सदिच्छा व्यक्त करतो. दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे, अदरवाईज गाणी इतकी सुंदर आहेत, सगळ्या गायकांना माझे अभिनंदन. सुंदरपैकी फुल ऑफ नॉलेज. भविष्य काळामध्ये तुमची ही विचारसरणी सर्वांनाच सापडो आणि जीवन आत्मविश्वासानं जगोत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम, जय भीम, जय भीम. या गीताकरिता झालेल्या गीताकरिता सिद्धार्थ साळवी जुईनगर यांच्याकडून भेट आलेली आहे. सरांनी जय भीम करायला सांगितलं सगळ्यांना आणि आपण जरा जय भीम मावला फार कमी आहे. जय भीम, क्योंकि नाम जय भीम जब मुंह से निकल जाता है अच्छे अच्छों का कलेजा हिल जाता है. अरे नाम जय भीम जब मुंह से निकल जाता है अच्छे अच्छों का कलेजा हिल जाता है. अरे नाम भीमराज का सुनकर दुश्मन भी थर्राता है. अरे मोम क्या चीज है, यहाँ पत्थर भी पिघल जाता है, यहाँ पत्थर भी पिघल जाता है. पुन्हा एकदा या विचारमंचावरती आमंत्रित करतो राजरत्न भोसले यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या. राजरत्न भोसले. सुंदर असा विषय आपल्या समोर मांडणार आहे. लक्ष देऊन जरा ऐकायचं आहे. मला सांगा, गाणं सुरू करण्यापूर्वी दोन प्रश्न विचारेन मी. ज्याला येत असेल त्याने जरा जोरात आवाज द्या. इकडे मॉब भरपूर आहे आपला आणि आपला जयभीमवाल्यांचा आवाज जरा घुमला पाहिजे नेरुळ मध्ये. देणार ना? हो, जोरात जोरात आला पाहिजे आवाज. बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. क्या बात आहे, क्या बात. मला सांगा, गांधीजींनी त्यांच्या आयुष्यामध्ये एक सत्याग्रह केलेला, कुठला होता जरा सांगाल का? ऑडियन्स ऑडियन्स थंड आहे, मजा आहे का नाही? आज वातावरण पण एवढं थंड नाहीये. भीम महोत्सवामुळे वातावरण जरा थोडस झालेलं आहे मस्त एकदम. बरोबर ना भोले साहेब? गांधीजींनी कुठला सत्याग्रह केलेला जरा जोरात? इकडे इकडे काही महिला चॉकलेटचा बोलतायत. चॉकलेटचा? मग कुठला जरा जोरात आवाज आहे जरा. कसं आहे, आपण ना इथे भीम महोत्सव साजरा करतो आणि गेली 3 दिवस इथे ना जोरदार जल्लोषात साजरा होतो आपला भीम महोत्सव. तर इथे आपल्याला स्वस्त बसायचं नाही. आज शेवटचा दिवस आहे. ज्यांना नाचायचं असेल त्यांनी नाचायचं, पण ज्यांना जोरात ओरडायचं असेल त्यांनी ओरडायचं पण.
कारण ही एक प्रकारे आपल्या बापाची आपण जयंती साजरी करतोय. बरोबर आहे? चुकीचं आहे का? हा. आता माझ्या प्रश्नांची जी लोक उत्तर देणार नाहीत, माहिती असून सुद्धा माझ्या प्रश्नांची जी लोक उत्तर देणार नाही, त्यांच्यासाठी एवढंच माहिती कि कुदरती हवाओं का कोई भी दाम नहीं होता, गर दिल में ना हो तो कोई भी काम नहीं होता, फकत मतलब के खातिर जो भीम का नाम लेते हैं, जहां में उन कमीनों का कोई भी नाम नहीं होता, कोई भी नाम नहीं. जरा अजून एकदा जोरात हा. कुठला सत्याग्रह केलेला गांधीजींनी? मिठाचा सत्याग्रह केला. ते मीठ आपल्या काही कामाचं होतं का त्यावेळी? जिथे आपल्या लोकांना माणसं असून आम्हाला पाण्याचा अधिकार नव्हता सर, पाण्याला शिवण्याचा देखील अधिकार नव्हता, त्या समाजाला मीठ देऊन काय आपली मडी सजवायची होती का गांधीजींना? काय कामाचा होता? मजा नाही आया तब, मजा तब आया बाबासाहेबांनी सत्याग्रह केला. कुठला? जोरात. क्या बात आहे. चौदार तळ्याचा पाण्याचा सत्याग्रह बाबासाहेबांनी केला. तुम्हा आम्हाला पाणी खुलं करून दिलं. आज मी ते विचारतोय, बाबासाहेबांनी सत्याग्रह कुठला केला? गांधीजींनी सत्याग्रह कुठला केला? जोरात. बाबासाहेबांनी सत्याग्रह केला कुठला? आणि जे सांगत नाही त्यांनी एकच लक्षात ठेवा की आज जर तुमच्या घरामध्ये 24 तास नळाला पाणी येते, त्याचं कुठे ना कुठे कनेक्शन महाडच्या चौदार तळ्याशी बांधलं गेलेलं आहे. बाबासाहेबांनी जर चौदार तळ्याचा सत्याग्रह केला नसता तर आजही तुम्ही मुंबईमध्ये राहून सुद्धा तुमची परिस्थिती अशीच होती. द्या ना मालक थोडासा एक हांडा, मालक द्या ना एखादा ग्लास. ही परिस्थिती आज असती तुमची. म्हणून त्या महामानवाचं गुणगान करायला कधीच लाजू नका. गाणं सुरू करण्यापूर्वी एवढेच म्हणेन की कुणालाही जमणार नाही अशी क्रांती माझ्या भीमानं करून दावली. कुणालाही जमणार नाही अशी क्रांती माझ्या भीमानं करून दावली. जातीवाद्याला झुगारत चौदार ओंजळ भरून काढली. निसर्ग नियमाप्रमाणे पाणी आग विझवते, पण माझ्या भीमानं त्या पाण्यालाच आग लावली. माझ्या भीमानं त्या पाण्यालाच आग लावली. आणि म्हणून सुंदर असा विषय आपल्या समोर सादर करताय. याच नेरुळ मधलं हे गाणं आहे. गाण्याचे कवी माझे मित्र सुयोग केदार यांच्यासाठी जरा जोरदार अगोदरच टाळ्या वाजवा. हे गांधीजींच्या सत्याग्रहाला, क्या होते माझे मित्र जय भीम. हे गांधीजींच्या सत्याग्रहाला चव नाही आली मिठान. अरे क्या बात आहे. आली चव नाही हा शब्द पण मला जोरात ऐकायचा तुमच्याकडून. हे गांधीजींच्या सत्याग्रहाला चव नाही आली मिठान. हे पण चौदार झाला भीमाचा लढा पाण्याच्या एका पोटानं. हे चौदार झाला भीमाचा लढा पाण्याच्या एका पोटानं. हे चौदार झाला भीमाचा लढा पाण्याच्या एका पोटानं. गांधीजींच्या सत्याग्रहाला चव नाही आली मिठान. गांधीजींच्या सत्याग्रहाला चव नाही आली मिठान. तौहीन का जहर मेरे भीम ने बचाया कि नहीं? तौहीन का जहर मेरे भीम ने बचाया कि नहीं? उन दिल्ली वालों को उंगली पे नचाया कि नहीं? तौहीन का जहर मेरे भीम ने बचाया कि नहीं? उन दिल्ली वालों को उंगली पे नचाया कि नहीं? दुश्मन बने गांधी मगर दुश्मन बने गांधी मगर दुश्मनी छोड़ के गांधी जी को बचाया कि नहीं? अरे गांधी जी को बचाया कि नहीं? ये चौदार झाला भीमाचा लढा पाण्याच्या एका पोटानं. ये चौदार झाला भीमाचा लढा पाण्याच्या एका पोटानं. हे चौदार झाला भीमाचा लढा पाण्याच्या एका पोटाने. चौदार झाला भीमाचा लढा पाण्याच्या एका पोटाने. भीम सूर्य
हॅलो हॅलो माईक चेक. थोडा वाढवा जरा माझा. भीम सूर्य उगवला, भीम सूर्य उगवला, पर्व घडवण्या नवे, आला महाड तळ्यावर व्याकुळ किरणांसवे. बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. एवढ्या लोकांपर्यंत मला जायचंय आणि अजून 10 पण वाजलेले नाहीयेत. प्लीज भीमाचं नाव विचारा महूच्या श्रवणाला. ज्यांना बाबासाहेब माहिती नाही त्यांनी विचारा की भीमाचं नाव विचारा साऱ्या भावनाला. आणि भीमाचं नाव विचारा तुफानी पवनाला. भीमाचं नाव विचारा त्या चातुर्वर्णाला. मग भीमाचं नाव विचारा काळ्या रामाच्या धरणाला. आणि भीमाचं नाव विचारा घटनेच्या वर्णाला. मग भीमाचं नाव विचारा चंदनाच्या सरणाला. आणि भीमाचं नाव विचारा तुम्ही आपल्या अंतकरणाला. हे चौदार झाला भीमाचा लढा पाण्याच्या एका घोटानं. हे चौदार झाला भीमाचा लढा पाण्याच्या एका घोटाने. हे चौदार झाला भीमाचा लढा पाण्याच्या एका घोटाने. भीम सूर्य उगवला पर्व घडवल्या नवे, आला महाड तळ्यावर व्याकुळ किरणांसवे. भीम सूर्य उगवला पर्व घडवल्या नवे, आला महाड तळ्यावर व्याकुळ किरणांसवे. हार मांडली महाडातल्या, हार मांडली महाडातल्या हितशत्रू कर्मठान. हार मांडली महाडातल्या हितशत्रू कर्मठान. पण चौदार झाला, पण चौदार झाला भीमाचा लढा पाण्याच्या एका घोटानं. हे चौदार झाला भीमाचा लढा पाण्याच्या एका घोटानं. चौदार झाला भीमाचा लढा पाण्याच्या एका घोटाने. चौदार झाला भीमाचा लढा पाण्याच्या एका घोटाने. छत्रपती फुलेंना आदर्श मानतो, वैराचा कपटी कावा तो जाणतो. छत्रपती फुलेंना आदर्श मानतो, वैराचा कपटी कावा तो जाणतो. काही बिघडलं नाही भीमाचं, काही बिघडलं नाही भीमाचं सनातन्यांच्या कटानं. काही बिघडलं नाही भीमाचं सनातन्यांच्या कटानं. पण चौदार झाला, पण चौदार झाला भीमाचा लढा पाण्याच्या एका घोटानं. हे चौदार झाला भीमाचा लढा पाण्याच्या एका घोटानं. चौदार झाला भीमाचा लढा पाण्याच्या एका घोटाने. चौदार झाला भीमाचा लढा पाण्याच्या एका घोटाने. गांधीजींच्या सत्याग्रहाला, गांधीजींच्या सत्याग्रहाला जाऊ नाही आली मिठानं. गांधीजींच्या सत्याग्रहाला जाऊ नाही आली मिठानं. पण चौदार झाला, पण चौदार झाला भीमाचा लढा पाण्याच्या एका घोटानं. हे चौदार झाला भीमाचा लढा पाण्याच्या एका घोटानं. हे चौदार झाला भीमाचा लढा पाण्याच्या एका घोटाने. 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 जरा जोराला
कि जिसे चांद मिल गया, जिसे चांद मिल गया उसे किसी तारे की जरूरत नहीं। साउंड वाले दादा, राजेंद्र दादा, जिसे चांद मिल गया उसे किसी तारे की जरूरत नहीं, जिसने आकाश को छू लिया उसे किसी दायरे की जरूरत नहीं। जाओ जाकर कह दो तुम उन मौका परस्तों से, जिसे भीम मिल गया उसे किसी सहारे की जरूरत नहीं, उसे किसी सहारे की जरूरत नहीं। भीम सूर्य उगवला, धन्यवाद। शोन सरोदे, प्रियंका सरोदे, जय भीम। भीम सूर्य उगवला, भीम सूर्य उगवला, पर्व घडवण्या नवे, आला महाड तळ्यावर व्याकुळ किरणांसवे। भीम सूर्य उगवला, पर्व घडवण्या नवे, आला महाड तळ्यावर व्याकुळ किरणांसवे। हार मांडली महाडातल्या, हार मांडली महाडातल्या, हितशत्रू कर्मठान, हार मांडली महाडातल्या, हितशत्रू कर्मठान। पण चौदार झाला, पण चौदार झाला। माझ्याबरोबर गाणार सर्वजण, गाणार? मी येऊ खाली तिकडे का तुम्ही तुम्ही इथवर येणार का? आवाज तुमचा मी म्हणणार चौदार झाला भीमाचा लढा, तुम्ही म्हणाल पाण्याच्या घोटानं, पाण्याच्या एका घोटानं। क्या बात आहे, द्या 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 पटकन आम्हाला पण, क्या बात आहे। जय भीम। सगळ्यांचा जोरात आवाज पाहिजे, जरा जोरदार टाळ्या जरा एकदा बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। कितीही आवाज दाबला तरी तो दबणारा नाहीये। भीमसैनिकांचा आवाज आहे हा आपला, दबणार आहे का तो? दबणार आहे? दबणारा नाही आपला आवाज। आवाज ऐकायचा तुम्हाला सर्वांना, ऐका। हे चौदार झाला भीमाचा लढा, क्या बात आहे। जरा लवली, मी येतोय खाली। चौदार झाला, जरा क्राऊड क्राऊड प्लीज प्लीज, जरा जोरात जोरात। हे चौदार झाला भीमाचा लढा, 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 हे चौदार झाला भीमाचा लढा। हे चौदार झाला भीमाचा लढा, 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 हे चौदार झाला भीमाचा लढा। जोरात, हे चौदार झाला भीमाचा लढा, हे चौदार झाला भीमाचा लढा, हे चौदार झाला भीमाचा लढा। इथे आमचे माननीय नेते दादा प्लीज एक ओळ माझ्यासाठी, एक ओळ माझ्यासाठी। लोखंडेताई यांच्याकडून धम्मदान, लोखंडेताई यांच्याकडून देखील धम्मदान। जय भीम। हे चौदार झाला, सर माझ्याबरोबर वरती वरती प्लीज प्लीज, वरती वरती प्लीज प्लीज, एक 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 दादा प्लीज, बरं इथं। हे चौदार झाला भीमाचा लढा, पाण्याच्या एका घोटानं, पाण्याच्या एका घोटानं। जोरदार लढा, जोरदार लढा। इथे आमचे संसारी दादा पण बसले आहेत। चौदार झाला भीमाचा लढा, पाण्याच्या एका घोटानं, पाण्याच्या एका, जोरदार लढा। हे चौदार झाला भीमाचा लढा, हे चौदार झाला भीमाचा लढा, हे चौदार झाला भीमाचा लढा, पाण्याच्या एका घोटानं, हे चौदार झाला भीमाचा लढा, पाण्याच्या एका घोटानं।
टाळ राजरत्न भोसलेसाठी विद्रोह गीता करता अमोल पटेकर यांच्याकडून भेट आलेली आहे. सुधाकर सोनावले, अभय नलावडे, मयुरेश धम्मपाल खंदारे यांच्याकडून भेट आलेली आहे. सुनील गाडे यांच्याकडून देखील भेट आलेली आहे. चौदार झाला भीमाचा लढा पाण्याच्या एका घोटानं. माननीय खासदार अमर साबळे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी भीम महोत्सव समितीतर्फे त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि PI कांबळे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. भीम महोत्सव समितीतर्फे त्यांचं मनापासून स्वागत करतो. एकदा जोरदार टाळ्या आपल्या सर्व मान्यवरांना. मिला होता हम समाधान होते, हमसे फरेब मालूम होता हम सावधान होते. अरे हक हमारा मिला होता हम समाधान होते, हमसे फरेब मालूम होता हम सावधान होते. अगर पुणे करार गांधी ने किया नहीं होता तो डॉक्टर अंबेडकर इस भारत के पहले पंतप्रधान होते. परंतु जिथे तिथे विरोध करणं त्यांचं कामच होतं. बाकीच्या सगळ्या गोष्टी पुढे असायचे. गांधीजी स्वतःला समजायचे की मी अस्पृश्यांचा कैवारी असं काहीतरी म्हणायचे. पण आम्हाला पुणे करारात सगळ्या गोष्टी उघड झाल्या. त्या गोलमेज परिषदेला हजर पुढारी भाराभर होते. एक नवे गांधींसारखे थोर होते. बोलण्यास सारे चतुर आणि अग्रेसर होते. पण तिथे अस्पृश्यांची बाजू मांडणारे फक्त भीमराव रामजी आंबेडकर होते. आणि असा संदर्भ लावल्यानंतर आता खऱ्या अर्थाने मी या विचारमंचावरती आमंत्रित करतोय आपणा सर्वांना परिचित आमचे चंद्रकांत शिंदे यांना विनंती करेन जरा जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करायचंय. हा महासंग्राम या ठिकाणी घडवण्यासाठी आज संगीताचा हा सांस्कृतिक महासंग्राम या ठिकाणी संपन्न होतोय. सर्वांना जय भीम. लाखों तारे चमकते हैं मैं भी चमकता हूं. लाखों तारे चमकते हैं मैं भी चमकता हूं. सारे इस महफिल में खासाब दिखता हूं. ये चमक धमक मेरी क्यों इतनी है, क्यों मेरे भीम बाबा की तस्वीर इस दिल में रखता हूं. आमचे बंधू मनोज संसारे आणि इतर कार्यकर्ते या ठिकाणी आलेले, त्यांना जय भीम करून प्रथम तुमचं आवडतं गीत मी सादर करत आहे. आणि माझं सिडीजला जे येणार आहे ते गीत नंतर सादर करत आहे. गणतीच माझी गुलामात होती, जिंदगीच माझी सलामत होती. तोडली तू माझी गुलामाची बेडी, अशी झुंजणारी तुझी जात होती. अशी झुंजणारी तुझी जात होती. प्रथम माझ्या वडिलांना स्वर्गीय प्रल्हाद शिंदेंना आठवणीत करून मी माझं दुसरं गीत सादर करत आहे. अर्घहार 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 पाहून झाल्यात गार भीमाच्या लेखणीची धार. गहार पाहून झाल्यात गार भीमाच्या लेखणीची धार. गहार पाहून झाल्यात गार भीमाच्या लेखणीची धार. माझ्या लेखणीची दार पाहून झाले लेखणीची दार.
थोडं वाकून बघा, त्याला तुम्ही झाकू नका. जातीला माझ्या बदनाम करू नका. थोडं तुम्ही वाकून बघा, त्याला झाकू नका. अरे कितीही तोडण्याचा प्रयत्न केला आम्हाला तरी तुटणार नाही, कारण भीमाच्या आशीर्वादाची साथ आहे. कितीही तोडण्याचा प्रयत्न केला तरी तुटणार नाही आम्ही, कारण भीमाच्या आशीर्वादाची साथ आहे. आणि माझा जय भीमचा नेता भीमाच्या घटनेच्या कलमाप्रमाणे पुढे पुढे जात आहे. शेळी बनून दुबळे जीवन 100 दिवस जगू नका. वाघ बनून एकच दिवस जगा परंतु झुकू नका. शेळी बनून दुबळे जीवन 100 दिवस जगू नका. वाघ बनून एकच दिवस जगा परंतु झुकू नका. वहार अरे अरे करती तशी तलवार भीमाच्या लेखणीची धार. गहार पाहून झाल्यात गार भीमाच्या लेखणीची धार. गार पाहून झाल्यात गार भीमाच्या लेखणीची धार. गार पाहून झाल्यात गार भीमाच्या लेखणीची धार. अरे गहार पाहून झाल्यात गार भीमाच्या लेखणीची धार. अरे गहार पाहून झाल्यात गार भीमाच्या लेखणीची धार. गहार पाहून झाल्यात गार भीमाच्या लेखणीची धार. भीमाच्या लेखणीची धार. भीमाच्या लेखणीची धार. भीमाच्या लेखणीची धार. कोण अडविल सागराला ऐसा ज्ञानाचा सागर. त्याचा दर्श आणि उत्कर्ष उत्तम खरा हा प्रहर. कोण अडविल सागराला ऐसा ज्ञानाचा सागर. त्याचा दर्श आणि उत्कर्ष उत्तम खरा हा प्रहर. हार हर हार. बंधूनो, आमचे दादा मनोज संसारे, त्यांना पाहिल्यानंतर मला एक शेर आठवलेला आहे. सागर की लहरें लहराने से कभी कम नहीं होगी. सागर की लहरें लहराने से कभी कम नहीं होगी. अरे सूरज की किरणें जमीन पर गिरने से कभी बंद नहीं होगी. और मनोज संसारे जैसा नेता अगर हमारे साथ हो तो मौत भी जन्नत से कम नहीं होगी. कोण अडविल सागराला ऐसा ज्ञानाचा सागर. त्याचा दर्श आणि उत्कर्ष उत्तम खरा हा प्रहर. कोण अडविल सागराला ऐसा ज्ञानाचा सागर. त्याचा दर्श आणि उत्कर्ष उत्तम खरा हा प्रहर. हार अरे हार. अरे घेतच नव्हती हार भीमाच्या लेखणीची धार. गहार पाहून झाल्यात गार भीमाच्या लेखणीची धार. गहार पाहून झाल्यात गार भीमाच्या लेखणीची धार. 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 सुरेश भवरे यांच्याकडून भेट आलेली आहे. बाबासाहेब मकासरे उर्फ गुरु चेंबूरकर यांच्याकडून भेट आले, धन्यवाद. सुनील गाडे यांच्याकडून भेट आले, धन्यवाद. दीपक भाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटना नेरूळ सेक्टर 20 सतीश कांबळे यांच्याकडून देखील या गीताकरता भेट आलेले, धन्यवाद. चंद्रकांतजी हंडोरे साहेब यांचं भीम महोत्सवामध्ये आगमन झालेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या भीम महोत्सव समितीतर्फे. सर, आपलं हार्दिक हार्दिक मनापासून मी स्वागत करतो. कविता संजय साळवे यांच्याकडून भेट आले, धन्यवाद. आणि पुन्हा एकदा एक आगळं वेगळं गीत
दादा आपणासमोर सादर करतायत. तत्पूर्वी सर्वांनी जयघोष करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. प्रवेश बनसोडे यांच्याकडून देखील भेटायला धन्यवाद. हॅलो. अश्लेषा शरद सरवदे यांच्याकडून देखील या गीताकरता भेटायला धन्यवाद. हॅलो. सिद्धार्थ कांबळे यांच्याकडून भेटायला धन्यवाद. हॅलो. सतीश केदारे यांच्याकडून भेटायला धन्यवाद. इधर उधर जरा सुन लो, भीम के ज्ञान की खुशबू नजर आती है. इधर उधर जरा सुन लो, भीम के ज्ञान की खुशबू नजर आती है. अरे इतिहास भी उन पर मरता है, कीरत भी सर झुकाती है. इतिहास भी उन पर मरता है, कीरत भी सर झुकाती है. अरे ये तो मेरे भीम बाबा के खून की पुकार है, जहां जाए क्रांती वही रंग लाती है. म्हणून म्हणायचं गांधी सावरकर टिळक आगरकर काजू बदाम पिस्ता शुद्ध दुधाच्या उकड्यावर. अरे गांधीजी होते मजेत, पण तेज नव्हतं मुखड्यावर. माझा भीमराव ज्ञानाचा सूर्य झाला फक्त एका पावाच्या तुकड्यावर. म्हणून म्हणायचंय गांधी सावरकर टिळक आगरकर. गांधी सावरकर टिळक आगरकर. आले गेले किती शंभर, आले गेले किती शंभर. कारण सुटबुटात शोभून दिसतोय, सुटबुटात शोभून दिसतोय भीमराव साऱ्यात एक नंबर. सुटबुटात शोभून दिसतोय भीमराव साऱ्यात एक नंबर. सुटबुटात शोभून दिसतोय भीमराव साऱ्यात एक नंबर. एक नंबर, 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 एक नंबर. गांधी सावरकर टिळक आगरकर. अरे गांधी सावरकर टिळक आगरकर. आले गेले किती शंभर, आले गेले किती शंभर. सुटबुटात शोभून दिसतोय भीमराव साऱ्यात एक नंबर. 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 हम जब चलते तो देखने वालों का भी दिल मचल जाता है. हम जब चलते हैं तो देखने वालों का भी दिल मचल जाता है. हम ठहरते हैं तो तूफान भी ठहर जाता है. हमें बदलने की कोशिश मत करना, हमें बदलने की कोशिश मत करना. अरे हम बदलेंगे तो इतिहास बदल जाता है. ज्याच्या बुद्धीनं होतो या देशाचा सन्मान. केशवांगीला भीमाने घातलेला कलमान. ज्याच्या बुद्धीनं होतो या देशाचा सन्मान. केशवांगीला भीमाने घातलेला कलमान. तो शिल्पकार आहे घटनाकार. तो शिल्पकार आहे घटनाकार. चुकले त्याच्या पुढे अंबर, चुकले त्याच्या पुढे अंबर. सुटबुटात शोभून दिसतोय भीमराव साऱ्यात एक नंबर. 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 एक नंबर, एक नंबर, एक नंबर, एक नंबर, एक नंबर.
माझे बंधू अशोक निकाळजी त्यांनी हे शब्द सर्वत्र केलेले आहेत। जन्नत की बहार आ गई गुलो गुलिस्तान में, अरे मुर्दे भी जिंदा होते हैं कब्रिस्तान में। चर्चा यहाँ है चर्चा वहाँ है इंग्लिस्तान में। आज भीम जयंती दिन मनाई जाती है अक्सर पाकिस्तान में। हद्दपार जुन्या रूढीचा वार केला, हद्दपार जुन्या रूढीचा वार। नेता होता असा खंबीर, नेता होता असा खंबीर। सुटबुटात शोभून दिसतोय भीमराव साऱ्यात एक नंबर। सुटबुटात शोभून दिसतोय भीमराव साऱ्यात एक नंबर। सुटबुटात शोभून दिसतोय भीमराव साऱ्यात एक नंबर। एक नंबर 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 एक नंबर। गांधीचा वरकळ ते टिळका घरकळ, अरे गांधीचा वरकळ ते टिळका घरकळ। आले गेले किती शंभर, आले गेले किती शंभर। सुटबुटात शोभून दिसतोय भीमराव साऱ्यात एक नंबर। 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 सुटबुटात साऱ्यात एक नंबर। सुटबुटात शोभून दिसतोय भीमराव साऱ्यात एक नंबर। कबीर फुलेचा सन्मान देता वसा, लडकांची उभार पेटता वनवासाचा। कबीर फुलेचा सन्मान देता वसा, लडकांची उभार पेटता वनवासाचा। लावली पेनाला धार आणि केला निरधार, लावली पेनाला धार आणि केला निरधार। करण्या बळ कसली कंबर, करण्या बळ कसली कंबर। सुटबुटात शोभून दिसतोय भीमराव साऱ्यात एक नंबर। 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 धन्यवाद दादांसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। अंकुश हंडेकर यांच्याकडून भेट आलेले आहे, त्याचप्रमाणे प्रवेश बनसोडे यांच्याकडून देखील भेट आले, धन्यवाद। ओम मिसाळ यांच्याकडून भेट आले, सचिन मिसाळ यांच्याकडून देखील भेट आलेले, धन्यवाद। सुनील गाडे यांच्याकडून देखील या गीताकरता भेट आले, धन्यवाद। सुटा बुटात शोभून दिसतोय माझा खरोखर भीमराव, कारण का माझ्या या गीतासाठी एक गोष्ट आवर्जून सगळ्यांना जाहीरपणे या ठिकाणी सांगेन की या गाण्यावरती बरीचशी बंदी आली, परंतु कोणी कितीही बंदी घातली तरी आमचा समाज काही ऐकणार नाहीये। कारण जी सत्यता आहे ती आम्ही जाहीरपणे मांडणार आहोत आणि आमचे कवी गायक काय ऐकणार नाहीयेत। आणि माझ्या मित्रांनो एक गोष्ट सांगेन, विश्लेषण करायला काय हरकत नाही या ठिकाणी। सुटा बुटात शोभून दिसतोय माझा भीमराव जगात एक नंबर, कारण का खरोखरच आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वाचा जो गवगव आहे तो साऱ्या जगात आहे। म्हणूनच आज या देशात जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला विरोध होतो, परंतु आज जगभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे उभारले जात आहेत। त्यामुळे आम्हाला ही सांगायची गरज नाही। आणि जर तुलना करायची तर एक सांगेन, या देशातील
नेत्यांनी ज्या 10 लोकांना मध्यंतरी जर ग्रेट इंडियन मध्ये जर तुम्ही 10 लोकांची निवड करता तर आमच्या कवी गायकांनी जर या लोकांची निवड केली त्यात हरकत काय? मग यांचा कुठेतरी इगो दुखावला जातो. आमच्या नेत्यांना घेतलं जातं म्हणतात नाही. मग तुम्ही 10 लोकांना जर निवडता तर आम्ही या 4 लोकांना निवडलं आणि त्या स्पर्धेमध्ये जर भीमराव आमचा जगात 1 नंबर असेल तर त्याच्यात आमचा काय दोष आहे? आणि ज्या लोकांना घेऊन तुम्ही चालता त्यांना एक सांगेन की या देशात जर गुलामी किंवा इंग्रजांची राजवट ही 150 वर्षाची होती हो, ही गुलामी घालवली असेल पण आमच्या बापांना हजारो वर्षाची गुलामी घालवली. ही गोष्ट या देशात लक्षात घेणं फार गरजेचं आहे. पुन्हा एकदा बंधूंनी भगिनींनो, कार्यक्रमाच्या उत्तरार्धात जात असताना आपल्या सकट मलाही दुःख होत आहे आणि तेवढा आनंद सुद्धा आहे. एक नम्र निवेदन करेल, आपण सगळे समाजाचं देणं लागतो. या अनुषंगाने इथे काही पुरस्कार आपल्याला द्यायचे आहे. ज्यांनी आयुष्य झिजवलं त्यांचा सन्मान करायचा आहे. मी सगळ्या भीम महोत्सवच्या कार्यकर्त्यांना विनंती करेल, सन्मानित जेवढे आपले सगळे पाहुणे आहेत कृपया त्यांना विचारपीठाकडे घेऊन यायचं आहे. मी विनंती करेल मनोज संसारे यांना, मी विनंती करेल आनंदराजी आंबेडकरांना, मी विनंती करेल कबाडे सरांना, मी विनंती करेल चंद्रकांत हंडोरे साहेबांना, मी विनंती करेल अमर साबळे साहेबांना. पुण्यावरून अमर साबळे साहेब आलेत ज्यांनी अंबावडे गाव बाबासाहेबांचं जन्मगाव दत्तक घेऊन 50 कोटी आणले आहेत. असा एक वाघाचा बछडा आपल्यामध्ये आलेला आहे. मी विनंती करतो इन्स्पेक्टर म्हस्गे साहेब आणि कांबळे साहेब यांना विनंती करतोय कृपया विचारपीठावर यायचं पण प्लीज. वेळ आपल्याकडे कमी आहे, खूप कलावंत सोबत आलेले आहे. मी काल म्हणालो होतो की आपला हा स्नेह सोहळा आहे आणि हितगुज आपण सगळे करणार आहोत. हितगुज करण्यासाठी इथे आलेलो आहोत आपण. कदाचित आज पण काही गाणी राहून जाण्याची शक्यता आहे, परंतु जास्तीत जास्त सगळ्यांना संधी देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. स्नेहा कृष्णा आवळे यांच्याकडून 1000 रुपयाचं धम्मदान आलेलं आहे. बुद्धिवान शंकर साबळे यांच्याकडून 500 रुपयाचं धम्मदान आलंय. आणि हॅलो, अंबोरे सरांना मी विनंती करतो पुढची सूत्र आपण हाती घ्यायची आहे. ज्यांना आपण पुरस्कार देत आहोत त्या सगळ्या संबंधित बांधवांना विनंती, कृपया पुढे येऊन बसायचं. आपल्याला वेळ दवडायचा नाहीये, पुढे येऊन बसायचं आपण सगळ्यांनी. आणि उभे असलेल्या सगळ्या माझ्या बंधू भावंडांना विनंती की इकडे पुढे जागा आहे, कृपया बसून घ्यायचं आहे. आपण कोणताही गोंधळ होणार नाही याची आपण सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे. कोणत्याही प्रकारे गोंधळ होणार नाही याची आपण दक्षता घ्यायची आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने खूप मोठे मोठे पुरस्कार दिले जातात. सगळे आपले माननीय नेते इथे बसले आहेत. मी त्यांना सांगू इच्छितो की महाराष्ट्र शासनाच्या वतीने मोठे मोठे पुरस्कार दिले जातात. आपण आज आपल्या एका गान कोकळीचा येथे जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करणार आहोत. मी विनंती करतो शकुंतलाताई जाधव, महाराष्ट्राची ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायिका शकुंतलाताई जाधव, भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूं असं म्हणत जेने हा जयघोष हिंदुस्थान आणि समस्त जगाच्या बाहेर पोहोचवला. ही खरी आपली भारतीय नारी आहे. मी सन्मानित करण्यासाठी बोलवतोय ताईंना, कृपया मंचावर यायचं आहे. अंबोरे सर. धन्यवाद सर. बंधू आणि भगिनींनो, थोडासा व्यत्यय येतोय पण हे अत्यंत महत्त्वाचं आपल्यासाठी आहे. कारण आपल्या या समाजामध्ये अनेक अशी काही लोक आहेत की त्यांचा सन्मान होणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणूनच या भीम महोत्सवाच्या निमित्तानं आजही अनेक ठिकाणून मागच्या वर्षी आपण फक्त नवी मुंबईमध्ये असणारे जे काही समाजसेवक होते त्यांची आपण निवड केलेली होती. यावेळेस मात्र मुंबईपर्यंत आपण पोहोचलो. पुढच्या वर्षी आपण संपूर्ण महाराष्ट्रभर आपण पोहोचणार आहोत. शरदभाऊ सरोदे यांची कल्पनाच आहे. जोरदार टाळ्या एकदा शरदभाऊ सरोदे साहेबांसाठी. आणि लगेचच मी आपला वेळ न दवडता पुरस्काराकडे वळतो आहे. आजचे आपले पहिले सन्माननीय पुरस्कर्ते आहेत
शशिकांत भास्कर डोणे साहेब, आपण ताबडतोब मंचावरती यायचं आहे आणि आपला पुरस्कार आपण घ्यायचा आहे. जोरदार टाळ्यात आपण स्वागत करूया. शशिकांत भास्कर डोणे साहेब. आम्ही समाजाचे देणे लागतो या अनुषंगाने सगळी माणसं लढत आहेत, वेगवेगळ्या पातळीवर आपलं कार्य करतायत. कोणताही सहारा नसताना खूप सुंदर पद्धतीने समाज रचना करण्याचं कार्य हे लोक करतायत. कृपया मंचावर सगळ्यांना सन्मानित करायचं. पण शशिकांत भास्कर डोणे साहेब, कुंभोज कोल्हापूर या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा घेऊन राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रामध्ये ते आज काम करत आहेत. मुंबई महानगरपालिकेसाठी नगरसेवका पदाची निवडणूक त्यांनी लढवलेली आहे. RPI प्रभाग 50चे ते उपाध्यक्ष आहेत, 50चे परत अध्यक्ष आहेत, SEO आहेत, सम्यक बुद्धविहार सांस्कृतिक केंद्र सल्लागार, सम्यक बुद्धविहार सांस्कृतिक केंद्र सरचिटणीस, विशेष कार्य अधिकारी. समाजासाठी त्यांनी भरपूर अशा प्रकारचं कार्य केलेलं आहे आणि म्हणूनच भीम महोत्सव समितीतर्फे आम्ही समाजभूषण म्हणून आपला पुरस्कार या ठिकाणी देतो आहोत. एकदा जोरदार टाळ्या. यानंतर विनंती करतो विलास संतोष कांबळे. विलास संतोष कांबळे, कृपया आपण ताबडतोब मंचावरती यायचंय. मी नदी निघाले भीम सागराकडे ग, मी नदी निघाले भीम सागराकडे ग, मी पेरीत फिरते मानवतेचे लढे, मी पेरीत फिरते मानवतेचे लढे, का वामनवाणी प्रश्न मला हा पडे ग, मी नदी निघाले भीम सागराकडे. जोरदार टाळ्यात आपण स्वागत करूया. विलास संतोष कांबळे, माननीय शिक्षण अधिकारी. आदरणीय जोगेंद्र कावडे सर, मी आनंदराज आंबेडकर सरांना विनंती करेल की आपण सन्मान करायचा आहे. माध्यमिक शिक्षण सर्व मान्यवरांनी यायचंय. आपण नोकरी केलेली आहे. प्रौढ शिक्षण जिल्हा परिषद ठाण्यामध्ये आपण प्रकल्प अधिकारी होतात. शिक्षण उपनिरीक्षक सर्व विभागांमध्ये मुंबईच्या, त्यानंतर शिक्षण निरीक्षक म्हणून आपण काम केलं. भारतीय दलित साहित्य अकादमी नवी दिल्ली यांच्यातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप पुरस्कार आपण प्राप्त केलेला आहे. सर, आपण कुमुद मेमोरियल फंड, कुमुद विद्या मंदिरमध्ये आपण संचालक आहात, तेव्हा भीम महोत्सव समितीतर्फे आपलं दोघांच्या गावांचे अंतर जरी आहे, तू माझा मी तुझा खांदेकरी आहे. पाण्याची लाट तू पाण्याची लाट मी, पाण्याची लाट तू पाण्याची लाट मी, सांग असल्या सागरी कुठली दरी आहे. कोणताही भेदभाव न करता भीम महोत्सवाने या सगळ्या बांधवांचा सन्मान करण्याचं ठरवलंय, भगिनींचा सन्मान करायचं ठरवलेलं आहे. आम्ही समाजाचे देणे लागतो या अनुषंगाने. दिनेश भीमदेव सोनवणे साहेब. दिनेश भीमदेव सोनवणे, कृपया आपण मंचावरती यायचंय. मी आनंदराज साहेबांना विनंती करतो, कृपया आपण यांचा सत्कार करावा. दिनेश भीमदेव सोनवणे, नॅशनल इंटग्रिटी सोशल फाउंडेशन, समता सामाजिक संस्था, BICCI बुद्ध इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीजचे डायरेक्टर आहेत. हॉनेस्टी बिल्डर आणि डेव्हलपर्स, हॉनेस्टी नेट सोल्युशन मुंबई, नेट वन केबल सर्व्हिसेस, सम्यक एंटरप्राइजेस, सम्यक केबल नेट मानखोर याचे सर्व ते मालक आहेत. धन्यवाद साहेब, धन्यवाद. यानंतर प्रमोद शिंदे सर. प्रमोद शिंदे साहेबांना मी मंचावरती आमंत्रित करतोय. प्रमोद शिंदे साहेब, प्रफुल्ल शिंदे, मनस्वी कांबळे, जान्हवी शिंदे, निखिल गमरे यांनी जरा मंचाकडे उपस्थित राहायचं. मनोज संसारे साहेबांना मी विनंती करतो, आपण त्यांना पुरस्कार द्यावा.
प्रमोद शिंदे साहेबांनी एक उद्योजक म्हणून ते पुढे आलेले आहेत, नवतरुण, आणि म्हणून समाजरत्न हा पुरस्कार भीम महोत्सव समितीतर्फे आम्ही आपणास देत आहोत. त्यानंतर प्रफुल्ल शिंदे, प्रफुल्ल शिंदे कृपया आपण मंचावरती यायचं आहे. कवडे सरांना विनंती करतो मी. तर आपण तर एक नवीन तरुण अशा प्रकारचा आपणही उद्योजक म्हणून पुढे येत आहात. समाजाला खरोखर एक भूषणावं आहे आणि म्हणून आपला भीम महोत्सव समितीतर्फे समाज रत्न पुरस्कार आम्ही देतो आहोत. त्यानंतर कुमारी मनस्वी मंगेश कांबळे, मनस्वी मंगेश कांबळे, बेटा धावत यायचं आहे. चला पटकन लवकर या. खासदार अमर साबळे साहेबांना मी विनंती करतो, सर या छोट्या मुलीचं आपण अभिनंदन करायचं. अमर साबळे साहेब. मनस्वी कांबळे, कराटे स्पेशालिस्ट, ब्लॅक बेल्ट, आणि आत्ताच तिला 2 गोल्ड मेडल साहेब मिळालेत. एकदा जोरदार टाळ्या वाजवा आपल्या चिमुरडीसाठी. ब्लॅक बेल्ट आहे एवढ्या या वयामध्येच, आणि 2 गोल्ड मेडल तिने मिळवलेले आहेत. धन्यवाद सर. यानंतर निखिल नितीन गमरे आणि जान्हवी यशवंत शिंदे. जान्हवी ये लवकर. चंद्रकांतजी हंडोरे साहेबांना मी विनंती करतो, तर या चिमुरडीचं आपण अभिनंदन करायचं आहे. या निखिल नितीन गमरे मॅरेथॉनमध्ये यानं बाजी मारलेली आहे. मॅरेथॉनमध्ये हा अनेक ठिकाणी सत्कार झाला. धन्यवाद सर. त्यानंतर जान्हवी यशवंत शिंदे. मदगे साहेबांना मी विनंती करतो, सर आपण. तर ही चिमुरडी आत्ताच मॅरेथॉन जी झालेली होती त्या मॅरेथॉनमध्ये ही चिमुरडी पहिली आलेली आहे. जोरदार टाळ्या एकदा तिच्यासाठी. यानंतर मी विनंती करतो प्रल्हाद गायकवाड यांना, कृपया आपण मंचावरती यायचंय. प्रल्हाद गायकवाड साहेब, आपण